निशिकांत दुबे यांनी मराठी माणसाबद्दल वादग्रस्त विधान केलं। त्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटायला लागले। यावेळी छत्रपती संभाजीनगरच्या रमेश पाटील यांनी निशिकांत दुबेंना फोन करून जाब विचारलेला आहे। संवादाची ऑडिओ क्लिप समोर आली असून साम टीव्ही ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। संभाजीनगरच्या प्रादेशिक समाज कल्याण विभागामध्ये उपायुक्ताचा प्रताप समोर आलेला आहे। जयश्री सोनकवडे यांच्याविरुद्ध एका सफाई कामगार महिलेनं गंभीर तक्रार केलेली आहे। शासकीय ड्युटी दरम्यान घरकाम आणि मसाजसाठी सक्ती केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। कामाला विरोध केल्यास कामावरनं काढून टाकण्याची धमकी देण्यात आली होती, अशा तक्रार यावेळेस कौशल्या गायकवाड यांनी केलेल्या आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीमधील रोहयोतोमध्ये बनावट मजूर दाखवत कोट्यावधींचा घोटाळा करण्यात आलेला आहे। अधिकाऱ्याकडून तांत्रिक अडचणीमुळे एकच फोटो अनेक ठिकाणी अपलोड झाल्याचं स्पष्टीकरण दिलं गेलं। या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमलेली आहे। धाराशिवमध्ये शाळेतील पोषण आहाराच्या चॉकलेटमध्ये अळ्या आढळलेल्या आहेत। धाराशिव तालुक्यामधील पिंपरी येथील जिल्हा परिषद शाळेतील हा संपूर्ण प्रकार आहे। विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पौष्टिक चॉकलेटमध्ये अळ्या आढळण्याची दुसरी वेळ आहे। पोषण तत्व असलेले चॉकलेट वाटपापूर्वी तपासले जातात, त्यामध्ये या अळ्या दिसून आल्या आहेत। रस्त्याची पाहणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच ट्रक कोसळलेला आहे। बीडच्या वडवणी तालुक्यामधील खडकी इथे ही घटना घडली। अपघातातून अभियंत्यासह पाहणी करणारे लोक थोडक्यात बचावले। पुलाचं काम सुरू असल्याने पर्यायी रस्ता करून देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली होती। त्यानंतर या ठिकाणी पाहणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच ट्रक थेट खड्ड्यात कोसळला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।